नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आपण चाललोय आता संडे राईड साठी. आज संडे आहे, आपण चाललोय नवीन राईड साठी. नवीन सुरुवात करतोय, संडे राईडची सुरुवात आहे आपली. सो बघू काय होतं, कुठे जाते ते आपण काय अजून डिसाईड नाही केलेलं आहे. चालता चालता डिसाईड करू कुठे जायचं ते. थोड्या वेळ तरी बाहेर चालू, मोस्टली टुवर्ड्स आपण लोणावळा चाललोय. आपल्या बरोबर अजून दोघं रायडर्स आहेत, एक प्रसाद पीबी आणि एक हर्षल बेंद्रे. तो पण एक ब्लॉगिंग करतो. सो आपण त्यांना पण इंट्रोड्यूस करू आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपली राईड सुखमय हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया आपण. आणि लवकरच असेच नवीन नवीन ब्लॉग करायचे आपण ट्राय करू. सो चला आपण आता बाईकवरती भेटू. चला मंडळी, सकाळचे वाजले 6:15 आणि आपण चाललो टुवर्ड्स लोणावळा. अजूनही लोणावळ्याला जाऊन कुठे जायचं हे डिसाईड नाही झालेलं भावांनो. संडे राईड ही अशीच करायची असते असे माझे मित्र म्हणतात. ठीक आहे. ऍक्च्युली मला भरपूर जणांनी विचारलं होतं की तू ब्लॉगिंग का बंद केलीस, मोठं ब्लॉगिंग. काय सांगायचं भावांनो, ऍक्च्युली व्ह्यूज पण कमी येत होते. खरं सांगायचं झालं तर व्ह्यूजच कमी येत होते, सबस्क्रायबर वाढत नव्हते. काही लाईफमध्ये मोटिवेशनच नव्हतं की बाबा काय करावं काय नाही. पण नंतर आता विचार केला की भाई, व्ह्यूज वगैरे हे सगळं काही महत्वाचं नाही आहे एवढं लाईफमध्ये. मला आनंद बाईक चालवण्यात येतो, व्यवस्थित गिअर घालून गाडी चालवण्यात येतो. तो आनंद आपण घ्यायचा फक्त. व्ह्यूज येऊ न येऊ चॅनलला नाही फरक पडला पाहिजे. आता आपण आपल्या मेमरीज साठी आता करणार आहेत सगळं जे काही करायचं आहे ते. तुम्हालाही सांगतो भावांनो, कधी लाईफमध्ये असं डाऊन वाटलं ना तर तुम्ही पण असंच करा. थोडासा ब्रेक घ्या, पण थांबू नका. परत त्याच जोराने प्रयत्न करून, परत नवीन स्टार्ट करून, परत आपल्या लाईफला ट्रॅकवरती आणण्याचा प्रयत्न करा. कुठे? हा, ऍक्च्युली तो कॅमेरे शो करताय आपल्याला. जास्त स्पीड लिमिटने जाऊ नका. 50-60च्या मोस्टली लिमिट आहे वाटतं माझ्या मते. ॲव्हरेजवर 50-60च्या मध्येच राहा, म्हणजे फाईन बसणार नाही भावांना. आपल्याला फाईन वाचवायचं, बाकी काही नाही. व्हायचा तरी आपल्याकडे अजून एक गेअर बाकी होता. मजा आ रही है, मजा आ रही है, गाड़ी चलाने में मजा तो आ रहा है बनता है. आता सध्या आपण आहे पळसपे फाट्याला. इथून सर्कलला राईट टर्न घेऊन गेलं
की आपल्या इथं फक्त सरळ गेलं तर पुन्हा लोणावळा. आपण जाणार आहोत सध्या सरळ लोणावळ्याच्या ठिकाणी. बघू तिथे गेल्यावर डिसाईड करू टायगर पॉइंटला जायचं की दुसरीकडे कुठे जायचं. हिने हालत खराब केली होती भाई राजधानी. धाड 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 पायाचा ठोका चुकतो की ना रे दादा, एवढ्या जोरात नको पुन्हा. नारायणचे दर्शन झालेले आहे सकाळी सकाळी. 7 वाजलेले आहेत गावात. पाव दुध मिक्स असल्यामुळे काही कळत नाही. पाव दुध मित्र एकच असतं. पाव आणि पोल्युशन एकच आहे. नाही एकच कसं पाव आणि पोल्युशन असल्यामुळे क्लिअर दिसत नाही आपल्याला. पण सकाळी सकाळी राईड करणं मनाला शांती देऊन जाते. म्हणूनच मी परत जॉगिंग चालू केलेली आहे. तर बाबा आपलं थोडस खुशी स्वतःचा विचार दिला पाहिजे माणसाने. नंतर डे टू डे 9 to 5 करून करून माणसाची हालत खराब होते. तर उद्या कामावरती जाईल ह्याची आठवण हप्ताभर राहील की बाबा हे केलेलं, एवढी गाडी चालवलेली, अशी चालवलेली. सो ते आपल्या लक्षात राहीलच. आणि मेन गोष्ट आता पुढचा संडे पुढचा संडे असं सारखं सारखं तेच डोक्यात येत राहणार की पुढचा संडे आहे आपल्याकडे, परत राईडला जायचंय, पुढच्या संडेला परत राईडला जायचंय. भाई नेक्स्ट लेवल कॉर्नरिंग करतो तो, त्याच्या बाबतीत प्रश्नच नाही. आपण पोचलोय आता टायगर पॉइंटला. या आपल्या गाड्या लागलेल्या आहेत अशा. ते तर भारीच वाटतं. फोटोशूट चालू आहे. आपल्या तिन्ही गाड्या इथे लागलेल्या आहेत. आता आपण आहे टायगर पॉइंटच्या टॉपला. आता आपण मॅगी वगैरे आणि काय ऑर्डर केले रे आपण? मॅगी आणि बटर कांदा भजी. हा, मॅगी आणि कांदा भजी ऑर्डर केलेले आहेत. आता बघू जेव्हा येईल तेव्हा येईल. तोपर्यंत तुम्ही एक सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा आमचा. आता आमचा नाश्ता तर आलेला आहे. आपण नाश्ता करू आणि पहिली पेट पूजा फिर काम तुझ्या. बाकी का सब आहे. लोकांनी चालू पण केलं बघा. भूक लागली त्याची तर संपत आली. एवढी लोकांना भूक लागलेली. पण त्यांचं होतं की डेस्टिनेशनला जाऊन खायचं. पहिलं डेस्टिनेशन मग आहे किती पण भाग असेल. हा, आता हे बघा ना गाडी बघा कशा लागल्यात आमच्या. ह्याच्यासाठीच आम्ही अट्टहास केलेला की आम्ही इथेच येऊन खायचं. सो आमचं ते सक्सेस झालेलं आहे. व्ह्यू दाखवलाय? हो दाखवला ना तुम्हाला व्ह्यू. चल दाखवला असेल तर लाईक करा व्हिडिओला. आम्ही आमचा नाश्ता संपवतो आणि भेटू परत. चला आता निघूया, परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये. परत हे 2 भाऊ असणार आहेत आपले. यो बघू आता पुढे कुठे जायचं. अजून जर नवीन काय दिसलं रस्त्यात तर मी परत ब्लॉग चालू करणार आहे. जर नाही दिसलं तर समजा ब्लॉग इथेच संपलेला आहे. चला बाय बाय.